तर राम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉग तुमचं. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली म्हणलं आपल्या डायरेक्ट बाजारातून, ते पण आपल्या प्रवीण भाऊच्या भातक्याच्या दुकानातून. आपल्या प्रवीण भाऊच्या रील्स तर म्हणलं सध्या ट्रेंडिंग मध्ये आता राहतील बी कोण नाही भाऊ, कारण भाऊचा कॉन्फिडन्स एवढा आहे म्हटलं, किती पब्लिक समोर होत्या तरी भाऊ लाजत नाही काही नाही म्हटलं. तुम्हाला जर रील स्टार व्हायचा असला तर भाऊ या गोष्टीचा विचारही करायला लागत नाही, आपल्या समोर मागे पुढे कोणी आहे म्हणून त्याचा. आता एवढ्या लोकांसमोर डान्स करणं का सोपी गोष्ट आहे का? लोक का 2 मिनिटं नाव ठेवते आणि चालले त्याचं. आणि तुम्हाला बी रील स्टार बनायचं असलं तर लोकांचा विचार करणं सोडून द्या म्हणलं आजपासून. अशा प्रकारे मग आपल्या प्रवीण भाऊचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला भाऊ. आज पण तुम्ही सुरुवात करून टाका म्हणलं रील्स काढायची. त्यानंतर आपण आलो तुम्हाला आपला राहिला सुद्धा भाजीपाला घ्यायसाठी. सगळ्यात पहिले किसनावरून आपण पुदिना घेतला, किसनावरून भाजीपाला घेतला, मग आलो खाली जवळ. अरे भाऊ याचं कॉम्पिटिशन तेवढं डेंजर लागलं तुम्हाला भाजीपाला एकाचं. जसं काय याचे भांडण चालू होते म्हटलं, इकडे हे गडीला जोरायला होता, याला फोकस केला होता म्हणून. मग आपण बाजार करून डायरेक्ट आलो यात्रेत नाही. यात्रेत हे आपले प्रेमात छोटे मित्रमंडळी भेटले होते. या सगळ्या छोट्या आपल्या मित्रमंडळीला फोकस करून घेतलं मग आपण. आणि यात्रेत आपल्यासोबत श्री आली होती म्हटलं. तर श्री म्हणे बाबा म्हणे मी बंकुबाईचा डान्स करतो म्हणे, तुम्ही वर पायरीवर उभे राहा म्हणे, मी खाली उभे राहते म्हणे, आणि माझ्या डोक्याची टोपी धरा म्हणे तुम्ही. मग का बंकुबाई सुरू. बंकू भैया कभी नहारे. अशा प्रकारे बंकुबाईचा डान्स झाल्यावर मग श्री म्हणे आपल्याला बसवलं ब्रेक डान्स मध्ये. पण ब्रेक डान्स मध्ये श्रीला बसवलं, हाताने त्याची डोली फिरत जाऊ. मग अशा प्रकारे मग ती डावडाव केली. तेवढं तिकडे पोट्ट्याचा काहीतरी मोठा मॅटर झाला होता. अरे बा काय विषय आहे म्हणलं, बा गर्दी झाली इकडे. अरे बा म्हणे आपल्या भावाला हात लावला म्हणे. चला तर मग त्याच्या निपटेपर्यंत तुम्ही फॉलोचं बटन दाबून द्या लगेच, आणि लाईक आणि कमेंट म्हणलं हक्कान करायचा, कारण लाईक आणि कमेंट म्हणजे ताकद आहे.